मनसेकडनं विधानसभेला स्वबळावरती लढण्याची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे। सर्व जागांवरती निवडणुकीची तयारी करण्याचे मनसैनिकांना आदेश देण्यात आलेले आहेत। मनसे महायुतीसोबत जाणार की नाही याचा निर्णय अद्यापही झालेला नाहीये। मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंकडनं निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना सगळ्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत। तर विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळावरती लढण्याची तयारी मनसेकडनं सुरू आहे। विधानसभेसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। मनसेकडनं विधानसभेला स्वबळाची तयारी सुरू आहे। सर्व जागांवरती निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश हे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले। आणि याच अधिक बोलूया। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी मुंबईतून आपल्या सोबत आहे। श्रेयस, मनसेचा आज मेळावा झालेला आहे आणि या मेळाव्यामधनं काय नेमका सूर आपल्याला बघायला मिळतोय? खरं तर या सगळ्यांमधून आपण म्हटलं पाहिजे गुरु, तर पहिला सूर म्हणजे स्वबळावर मनसे लढणार असं निश्चित राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। यावेळीच्या मेळाव्यामध्ये कोणतेच कॅमेरे अलाव केले नव्हते, त्यामुळे आत काय गोष्ट घडली, राज ठाकरे काय म्हणाले, या सगळ्या गोष्टी जरी संभ्रम असला तरी एक नारा मात्र त्यांनी दिला, तो स्वबळाचा 200 ते 220 ते 250 अशा 3 कॅटेगरीमध्ये खऱ्या अर्थानं मनसे आता विधानसभा निवडणुकीला उतरणार आहे असं निश्चित त्यांनी ठरवलंय। तो एक सूर आपल्याला ऐकू येतोय। त्यासोबतच आपण सगळ्या जागांवरची तयारी करा, तुम्ही कोणत्याच, पुन्हा एकदा तुम्ही युतीबाबतच्या कोणत्याही चर्चेमध्ये पडू नका, कोणताही विश्वास त्याच्यावर ठेवू नका, जे चर्चा करायचे नंतर बघू, पण आत्ताची घटकेला आपण स्वबळावर लढतोय असा एक सूर आता मनसैनिकांमध्ये सुद्धा आणि राज ठाकरेंमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। एकूणच बघितलं गेलं तर लोकसभा निवडणुकीला बिनशर्त पाठिंबा असेल, पदवीधर मतदारसंघात अभिजित पानसे यांची सीट देऊन सुद्धा नंतर मागे गेलेली असेल, या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तर आता तरी मनसे खऱ्या अर्थानं स्वबळावर लढते का पुढे जाऊन, ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं गुरु। मात्र मोठी गोष्ट हीच आहे की विधानसभा निवडणुकीसाठी मनसे 200 ते 220 जागांवर लढण्याची तयारी करण्याला सुरुवात केलेली गुरु। अर्थात धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर विधानसभेसाठी मनसेकडनं स्वबळाचा नारा पुढे येतोय।